तुम्हाला पाहायला मिळते आणि जे प्रेक्षक जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. प्रोलिंक वाहिनी म्हटलं तर विपुल पंडुलकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे युट्यूब चॅनेल अर्थात प्रोलिंक याच्यावरती ही स्पर्धा पाहायला मिळते आणि विपुल पंडुलकर यांच्या माध्यमातून देखील जर पाहिलं तर अलीकडेच विक्रम झाला जी मात्र इंडिया कप मध्ये त्यांनी गोलंदाजाचा जो स्पीड होता ते मात्र दाखवण्यात आलं. या बॉलवरती देखील जर पाहिलं तर फटका आला पहिल्याच बॉलवरती तिकडे एक सिंगल मिळाली आहे. सुरुवात झाली आहे गणेश देटे आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर मोनू आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी आघाडीसाठी आलेत. अरुण 11 विरुद्ध त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतो वैष्णव गणेश देटे आणि मोनू चव्हाण आणि गणेश देटे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील आता सामन्याला सुरुवात होते. तिकडे विजेता अशी मॅच असणार आहे परंतु आपण जवळ जिथं पराभूत झालेले दोन्ही संघ पुन्हा एकदा दाखल झालेत. ह्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक सिंगल मिळते आणखीन एक. इथे मात्र जर पाहिलं तर खेळपट्टी क्रमांक 1 वरती नॉकआउटचा सामना डू ऑर डायची मॅच आहे जिथे मात्र तो संघ जिंकेल तो थांबेल आणि तो पराभूत होईल तर पुढच्या पर्वामध्ये अर्थातच 18व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. 19वा या बॉलवरती देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव पडणार नाहीये. धाव त्या ठिकाणी घेतली नाहीये. इथं मात्र थांबवलं गेलंय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 वरती स्थिरावली आहे. 3 बॉल आणि 2 हे समीकरण. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती बिट्टू पांडे संघाचे संघनायक कॅप्टन जे मात्र पाहायला मिळतात आणि संघाचे ओनर देखील आहेत बिट्टू पांडे. लेफ्ट आर्म स्पिनर. हा बॉल देखील पुन्हा एकदा शिराचा वेध घेतो. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. धाव घेतली. आता एकेरीच्या मदतीने धावसंख्या देखील जर पाहिली तर पुढे जाते. एकेरी दुहेरी धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5-5 षटकांचे सामने जे मात्र पाहायला मिळतात. सुपर 6 साठी 2 संघ जातील पहिल्या गटातून. या बॉलवरती देखील जर पाहिलं तर ड्राईव्ह केला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला. कोणतीही धाव मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 3 वरती थांबली आहे. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. MIG क्रिकेट क्लबवरती या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगतीये. PPL प्रॅक्टिस प्रीमियर लीग. ट्रॅकर होता. पुल करायचा प्रयत्न. चेंडू हवे ते बराच काळ. क्षेत्ररक्षक पोसेल. धाव मिळणार आहे तिकडे 2. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील जर पाहिलं तर पुढे जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्यात त्या अरुण 11 टीमने 5 धावा बनवल्यात. बिनबाद 5. पजया आकर्षक अशा ट्रॉफी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा ट्रॉफी आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 षटकांचे सामने आहेत आणि सकाळी सुरुवात झाली आहे 11 वाजून.
त्यानंतर अरुण इलेव्हन या टीमने धावा बनवल्या त्या 5. गणेश देठे अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. मागील मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर पहिला सामना खेळत असताना गणेश देठेच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. एक मोठा फटका जरूर मारला होता, परंतु त्याच्यानंतर तो बाद झाला. आता मात्र त्याला इनिंग खेळावे लागेल. एक कॅप्टन नॉक त्याला खेळावा लागेल, कारण संघ अडचणी सापडलाय. 5 धावा केवळ धावफलकावरती आहेत पहिल्या षटकामध्ये. हा दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे, परंतु इथं फटका फसलाय गणेश देठेचा. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचला, झेल टिपला. आता महत्वाची मोठी विकेट अरुण इलेव्हन या टीमला बसतोय. मोठा धक्का, गणेश देठे 4 या धावसंख्येवरती बाद. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गणेशने, आणि तिकडं मात्र जर पाहिलं तर बाद झालाय. परंतु खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील सुरुवात आता षटकरण होत असताना पाहायला मिळते. दोन्ही विजेते संघ खेळपट्टी क्रमांक 2 वरती तो सामना सुरू आहे, आणि खेळपट्टी क्रमांक 1 वरती पराभूत झालेल्या 2 संघांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती आता नवीन बॅटर दाखल होईल. किशोर बागडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. किशोर बागडी धावा बनवाव्या लागतील, कारण धावांसाठी जर पाहिलं तर संघर्ष चालू आहे, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आली. आनंद पाटकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या षटक आपण पाहिलं जे मात्र बिट्टू पांडेचं, त्याने केवळ धावा 5 खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी आनंद पाटकरला इन्व्हाइट करण्यात आलंय. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय किशोर बागडी. स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मोनू चव्हाणला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती तो उभा आहे. धावा मोठी धावसंख्या आलेली नाही आहे, मोठा फटका अद्यापही आलेला नाही आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती बॅटची कडा घेतली, चेंडू मागे जातोय. विकेट किपर पोहोचले होते, परंतु धाव कंप्लीट झाली. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, परंतु नंतरच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. एक धाव फलकावरती. सुरुवात चांगली झाली होती, ज्या मात्र गणेश देठेचा विकेट आली पहिल्याच बॉलवरती. सुरुवात चांगली केली गोलंदाजाने आनंद पाटकरने. हा देखील बॉलला जर पाहिला तर कटरचा वापर पाहायला मिळाला. टप्पापर्यंत चेंडूने हलकंसं वळण घेतलं आणि बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची मालिका मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पहिलं षटक देखील 5 धावांचं राहिलं होतं, आणि आता देखील जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आनंद पाटकरची सातत्याने होत असताना पाहायला मिळते. एक मोठी विकेट देखील त्याला मिळाली आहे. आता या चेंडूला सन्मान दिला, हलक्या हातानं पुश केला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात होता. धाव मिळेल ती केवळ एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलाय. मोठा फटका अद्यापही पाहायला मिळाला नाहीये. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मनू चव्हाण आणि किशोर बागडी हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु दबाव आता कुठेतरी त्यांच्या टीमवरती पाहायला मिळतोय, कारण धावाच बनत नाहीयेत. पुढचा बॉल, हा ट्रॅकर होता, पुल केलाय. पुल सक्सेसफुल होईल का पाहावं लागेल. हो, या ठिकाणी पुल सक्सेस झालाय, परंतु धावा तिकडे पंचकळ होत आहेत. त्या 2 धावा आहेत. चला 2 धावा मिळतात. डिक्लेअर झोन मध्ये बॉलला पाठवलंय. या 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जी मात्र पुढे गेली. मोठा फटका जरूर आला होता, परंतु 2 धावांमध्ये डिक्लेअर 2 मध्ये पाठवला बॉलला. किशोर बागडीच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे गेली आहे. धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 9 धावा फलकावरती आहेत. अभिषेक अंगणे, चिन्मय कदम हे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. बरेचसे खेळाडू आहेत ज्या बांद्रे विभागाने दिले, बांद्रे परिसराने दिले. इथं मात्र फटका. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र किशोर बागडी थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून एक मोठा धमाका, सिक्सर. 6 धावा. शेवटच्या बॉलवरती आक्रमक झाला आणि त्याने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 बाद 15 अरुण इलेव्हन या टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिली 2 षटकं संपली आहेत
आणि 15 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 15 बनवल्यात. त्याला पुढच्या मॅचसाठी टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. ब गटातील प्रशांत, ब गटातील पहिला सामना असणार आहे. त्यामध्ये कावीर 11 बँड्रा विरुद्ध दीपक फ्रेंड्स अशी पहिली मॅच असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सुनील यादव आलाय. हा कमी गतीने टाकलेला बॉल चेहऱ्याचा वेध घेतलाय. स्वतः गोलंदाज सुनील यादव चेंडूवरती पोहोचेल. तद्वर एक सिंगल कंप्लीट. लेग बाईटची एक धाव पंचांनी कळवली आहे. एकेरीच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाईल 16 या आकड्यावरती. धावा बनवाव्या लागतील कारण स्ट्राईक रोटेट केली आता. कारण किशोर बागडीच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. त्याच्याकडे स्ट्राईक सोपवली आहे. किशोर बागडीला देखील आता एक मोठी इनिंग खेळावी लागेल. एका चांगल्या धावसकडे वाटचाल करावी लागेल कारण संघाने पहिला सामना गमावला होता. या मॅचमध्ये पराभूत व्हाल तर तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. अशी ही मॅच खेळपट्टी क्रमांक 1 वरती रंगते. हा बॉल क्लीन बॉल पुढच्याच बॉलवरती किशोर बागडीला देखील दाखवलाय तंबूचा रस्ता. विकेट मिळवली आहे सुनील यादवने. मोठी विकेट. आणखीन एक धक्का अरुण 11 या टीमला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरतून चेंडूला वळवलं. चेंडू मात्र पाठवला यष्टनवरती. त्रिफळाचित केलं आणि फलंदाज किशोर बागडीची खेळी देखील या ठिकाणी संपुष्टात आली आहे. एक षटकार जरूर मारला किशोर बागडीने परंतु जास्त काळ काही खेळपट्टीवरती थांबू शकला नाही. त्याला थांबूच दिले नाही गोलंदाजाने. पुढच्याच बॉलवरती जशाच तसं उत्तर दिलं. आणखीन एक धक्का दिला. 2 विकेट गमावल्यात आता अरुण 11 या टीमने. महत्वाचा सामना आहे. आणखीन एक बॅटर मैदानामध्ये दाखल होतो आता. नागराज सानकर चे मात्र दाखल होत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. विकेट मात्र मिळाली आहे सुनील यादवला. महत्वाची विकेट आली आहे. गणेश देठी देखील बाद झाला आणि किशोर बागडी देखील बाद झाला परंतु मोनू चव्हाण आणि आता नागराज यांना भागीदारी करावी लागेल. पार्टनरशिप करावी लागेल दोघांना देखील. लेफ्ट आर्म स्पिनर आहेत स्वतःच्या बॉलुत्रमध्ये. वा चांगली फिल्डिंग. बॉलिंग देखील तेवढीच चांगली आणि फिल्डिंग देखील तेवढीच चांगली. आणखीन एक डॉट बॉल. सुनील यादव आपल्या नावाची चर्चा घेण्यास भाग पाडतो या स्पर्धेमध्ये. या मॅचमध्ये 2 बॉल चांगले टाकले आणि 3ही बॉल जर पाहिलं तर आतापर्यंत सुनील यादवचे चांगले राहिलेत. पहिल्या बॉलवरती लेग बाईटची एक सिंगल आली. स्ट्राईक रोटेट केली आणि किशोर बागडी स्ट्राईक एंडवरती आल्यावरती त्याला त्रिफळाचित केलं आणि आता आल्या नागराज यांना देखील हा डॉट बॉल टाकलाय. पुढचा बॉल हा ट्रॅकर त्याच्यावरती फटका. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू तिथं मात्र खेळला गेला. गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतायत त्या 4. येतोय हा चौकार. ज्या 4 धावांनी धावसंख्या जिथे मात्र थांबली होती ती पुढे गेली आहे 20 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 20 धावा बनवल्यात आणि विकेट जर पाहिलं तर 2 गमावल्या गेल्यात. आमचे गुणलेखक साईराज यांना आपण पाहतोय गुणलेखन करतायत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून दरवर्षी होते आणि उद्या खेळणार देखील आहेत. हा ट्रॅकर त्याच्यावरती फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का पाहावं लागेल. चेंडू बराच काळ हवेत होता. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले. दुहेरीचा प्रयत्न. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी धावसंख्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 22 आकड्यावरती. आता कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. दोघांना देखील भागीदारी करावी लागेल कारण एकही खेळाडूंनी मोठी धावसंख्या उभी केली नाहीये. आता क्षमता आहे जी नागराज यांच्याकडे. क्षमता आहे ती मोनू चव्हाण यांच्याकडे. मोनू आघाडीसाठी आले होते परंतु त्यांच्याकडून अजूनही मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. एकेरी दोन्ही धावांवरती त्यांनी जास्तीचा भर दिलाय. पुढचा बॉल हा फुलटॉस होता. कव्हर्सला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. फलंदाज आणखीन एक बाद. अरुण 11 या टीमला आणखीन एक धक्का बसतोय. नागराज देखील 4 धावा काढून बाद झालेत. चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील. दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील कारण हा सामना जिंकायचा असेल तर मॅच महत्वाची आहे. सामना इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि तो प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये वैष्णव 11 या टीमचा.
चांगली गोलंदाजी राहिली आहे, विकेट देखील आल्या, धावा रोखल्यात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 3 बाद ज्या मात्र पाहायला मिळत आहेत त्या 22 धावा. पहिला सामना आपण पाहिला ओमसाहेब बँड्रा विरुद्ध अरुण इलेव्हन. त्यामध्ये ओमसाहेब बँड्राने बाजी मारली आणि अरुण इलेव्हनला पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये वैष्णव इलेव्हन संघ देखील पराभूत झाला आणि सुरेश बिजूक इलेव्हन हा संघाने बाजी मारली. आणि आता मॅच चालू आहे ती अरुण इलेव्हन विरुद्ध वैष्णव इलेव्हन. हा सामना खेळपट्टी क्रमांक 1 वरती जो सुरू आहे. चौथ्या षटकाला सुरुवात, वेगानं प्लेड ऑन, बॅटची कडा घेतली, यष्टनवरती चेंडू आदळला, आणखीन एक विकेट, आणखीन एक सफलता या गोलंदाजाला. आता या चौथ्या षटकामध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती गौरवला देखील विकेट मिळवली आहे. गौरव विश्वकर्मा आल्या त्याने देखील विकेट मिळवली आहे. धावसंख्या थांबली आहे, कमी धावसंख्या जी मात्र मागील मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर 35 वरती थांबवलं होतं आणि या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर आता हा संघ देखील जर पाहिलं तर 22 वरती थांबलाय. तेजस आलाय नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती, म्हणजे 4 विकेट गमावल्यात आता अरुण इलेव्हन या टीमने. प्रशांत कुमटेकर यांना आपण पाहतोय पोलादपूर तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील हळदुले गावचे एक अष्टपैलू खेळाडू आणि MIG क्रिकेट क्लबसाठी नेहमीच आणि द बँड्राच्या परिसरामध्ये अनेक खेळाडूंना देखील त्यांच्या समवेत ते नेहमीच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. MIG क्रिकेटमध्ये कोच देखील आहेत आणि आम्हाला ती माहिती कधीच मिळाली, परंतु आज सत्यामध्ये MIG क्रिकेट क्लब आम्ही येऊ शकलो ते प्रशांत कुमटेकर यांच्यामुळे. हा बॉल जर पाहिला तर संबरिंग डिलिव्हरी, वेगानं बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने, डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळते गौरव विश्वकर्माचा. धावसंख्या ती स्थिरावलेली पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय तेजस. मागील मॅचमध्ये तेजसने एक मोठा फटका खेळला होता, परंतु तो देखील लवकर बाद झाला. आता देखील जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. वेगानं गोलंदाजी करतोय गौरव विश्वकर्मा. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. परंतु मैदानामध्ये नवीन बॅटर आपण पाहतोय उदय आणि तेजस ही जोडी आहे. उदय आता स्ट्राईक एंडवरती आहेत. हा देखील फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचते, स्वतः गोलंदाज गौरव विश्वकर्माला आणखीन एक विकेट मिळते, आणखीन एक धक्का जो बसतोय अरुण इलेव्हन या टीमला. आणखीन एक फलंदाज बाद. गोलंदाजी या टीमची पाहायला मिळाली आहे. MIG क्रिकेट क्लब अर्थात क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील याच मैदानामधून सुरुवात केली होती. हा बॉल देखील जर पाहिला तर पुन्हा एकदा वेगाने गेला आणि बाउन्स देखील तेवढाच पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आला डॉट आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात त्या 4 बाद 23 धावा. 5 खेळाडू बाद झालेत आणि 23 धावा बनवल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचंय. ब गटातील पहिला सामना कावेरी इलेव्हन बँड्रा विरुद्ध दीपक फ्रेंड्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. ही ओव्हर संपल्यानंतर खेळपट्टी क्रमांक 1 वरती जी मॅच चालू आहे त्यामधील शेवटची ओव्हर संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. सुनील यादव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ज्या सुनील यादवने तिसरं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. त्या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक संतोषदादा धुवाळी आणि संपूर्ण त्यांचं फाउंडेशन, त्यांचं मार्गदर्शन लाभलंय. महाराष्ट्राचे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेहमी सहकारी असं संतोषदादा धुवाळी साहेबांचं त्यांची देखील उपस्थिती आज उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांचे पदाधिकारी देखील वाटावरती आहेत. विशाल उघडे साहेब वांद्रे पूर्व तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. सकाळी आपण पाहिलं अमित अंकुश पाटील साहेबांना वार्ड अध्यक्ष 95चे आणि वांद्रे पूर्व विधानसभेचे, त्यांना देखील पाहिलं. इथं फटका फसलाय, आणखीन एक विकेट. पुन्हा एकदा खेळपट्टीवरती हजेरी लावण्याचं काम खेळाडूंचं चालू आहे
आणखीन एक धक्का दिलाय. तेजस बाद झालाय नवीन बॅटर मैदानामध्ये 8व्या क्रमांकावरती दीपक चंडेलिया. सुनील यादवच्या या षटकामध्ये धाव अद्यापही आलेली नाहीये. 2 बॉलवरती त्यांना 1 विकेट देखील मिळाली आहे. म्हणजे 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी लेफ्ट आर्म स्पिनर. फायदा होतोय खेळपट्टीचा. गोलंदाजासाठी पोषक खेळपट्टी नक्कीच म्हणावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण 52 पाहिल्या होत्या. ओमसाहेब बँड्रा टीमने बनवल्या होत्या. त्याचा पाठलाग झालेला नाही आणि आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या तीच मला वाटते पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. आता देखील बॅटची गटा घेऊन चेंडू मागे जातोय. फिल्डर आहेत तिकडे. धाव मिळेल एक. ज्या धावा आता महत्वाच्या असणार आहेत. पुढचे 3 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर वैष्णव 11 टीमने गोलंदाजी चांगली केली आहे. रोशन 11 संघाची धावसंख्या जी 24 वरती आहे. शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती 2 मोठे फटके जर आले तर एका चांगल्या टोटलकडे, एका चांगल्या सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल होऊ शकते. हा देखील बॉल पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल. सुनील यादवची गोलंदाजी चांगली राहिली या मॅच मध्ये. कमबॅक करून दिले आपल्या टीमला. पहिल्या मॅच मध्ये काही चुका झाल्या परंतु त्या विसरून या दुसऱ्या मॅच मध्ये चांगली कामगिरी वैष्णव 11ची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये बिट्टू पांडेने सुरुवात करून दिली होती. ती सुरुवात आतापर्यंत चांगली राहिली आहे. हा देखील बॉल समोरच्या दिशेने खेळला. गॅप मोठा आहे तिकडे मात्र क्षेत्ररक्षक त्यांना हुलकावणी द्यायची. ते चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि एक संघर्षमय करणारा येईल चौकार. 28 धावा. आता 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 झाल्यात. अजून एक मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल नक्कीच म्हणावी लागेल. मागील मॅच मध्ये 36चा पाठला करायचा होता. कुठेतरी फाईट दिली होती परंतु सामना लवकर फिनिश झाला आणि आता हा सामना देखील जर पाहिला तर लो स्कोरिंग होतोय की काय. 28 झाल्यात. अजून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल पायावरती इथं पाहायला मिळतोय. एक सिंगल नक्कीच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केला होता परंतु तिकडे धावबाची विकेट. लेग बायची एक सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या जी मात्र 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस बनवली आहेत. 29 विजयासाठी 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे वैष्णव 11 या टीमला. चला टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढचा मॅचचा टॉस या ठिकाणी होईल आणि आपण आवाजामध्ये बदल करूया. आपण आवाज ऐकूया आमचे माहीमचे एक उत्कृष्ट समालोचक त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. जिग्नेश हंबिरे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आम्हाला मात्र सोडायचं आहे ग्राउंड क्रमांक
लक्ष मात्र ठेवलाय तो वैष्णव विलियम्स संघापुढे. ओके पंच आपले मात्र ग्राउंडचा ताबा घेताना उर्वरित 22 मिनिटांमध्ये आपल्या इनिंग संपुष्टात आणायचे. वेळेचा मात्र आपल्याकडे अभाव आहे. सूर्यकसं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित प्रॅक्टिस प्रीमियर लीग चला या 2026. प्रशांत टॉस साठी चला आपण टॉस करतोय. कावेरी 11 वर्सेस दीपक फ्रेंड्स या दोन संघादरम्यान सागर जावळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पुढच्या मॅचचा ब गटातील पहिला सामना. हेड इज अ कॉल. टॉस जिंकला प्रशांत. प्रथमतः निर्णय काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग घेऊ. आता आम्हाला आमची पहिली मॅच आहे दुपारच्या सेशनमध्ये, तर बघूया फिल्डिंग करून आम्ही कमीत कमी रन्समध्ये समोरच्या टीमला थांबवायचा प्रयत्न करू. ती खेळपट्टी देखील गोलंदाजाला पोषक आहे. तुमच्याकडे तू स्वतः एक गोलंदाज आहे, परंतु समोरील संघाला आता कोणती रणनीती असणार आहे की किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाकडे पण बॅट्समन तेवढेच चांगले पहिल्या आहेत. चेंडू मात्र प्रहार कराय. चेंडू जाता तो मिड विकेट स्कोअरला की दिशेने. पहिल्या चेंडू षटकार उडताना गौरव सूर्यकीची सुरुवात, माफ करा छोटा राकेश सूर्यकीची सुरुवात करून देताना, माफ करा थोडंसं पहिल्या चेंडू मागे षटकार आला होता. थोडंसं इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू झालाय. चाल तर कमीत कमी धावांमध्ये आम्ही त्यांना रोखायचा प्रयत्न करू. तर अशी आमची रणनीती असेल. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. या ठिकाणी दीपक फ्रेंड्सने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा मारण्याची एक नामी संधी मात्र होती. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ आता थर्ड म्हणजे दिशेने. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झाली 7. सूर्यकीची सुरुवात मध्ये पॉवर प्लेची केली होती छोटा राकेश यांनी. पहिल्या चेंडू षटकार लुटलाय आणि आता मात्र उर्वरित 28 चेंडू मागे 23 धावांची गरज. सूर्यकीची सुरुवात मात्र करून दिलाय. समोर गोलंदाज किशोर मात्र प्रेशर मध्ये 2 चेंडू मागे 7 धावा मात्र खर्चल्या. बघा तिसरा चेंडू घेऊन पहिल्या षटकातला. आता पुन्हा बॅटची काढा घेऊन चेंडू आता थर्ड म्हणजे दिशेने. धावसंख्येत 1 नि मात्र भर होत आहे. थोडंसं क्रिकेट मात्र फास्ट पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर थोडंसं एनर्जेटिक फील आलाय तो बॅटिंग डगआउट मध्ये. धावसंख्येत 1 नि मात्र भर. धावसंख्या झाली ती 8. बघूया पहिल्या षटकातील म्हणजे पॉवर प्ले षटकातील चौथा चेंडू घेऊन किशोर बागळे. त्या सामोर फलंदाज छोटा राकेश एका षटकासह खेळताना. बघूया पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळ काढला. कव्हर स्टेशन चेंडू हवेत. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण खात्यामध्ये 2 धाव निश्चितच मिळते आणि धावसंख्येत मात्र 2 निभर. धावसंख्या झाली 10. एक अग्रेसिव्ह अशी सुरुवात मात्र करून देतो छोटा राकेश आणि गौरव. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आला पॉवर प्ले मधील आणि धावसंख्या झाली 10. एक चांगली साजेशी सुरुवात पॉवर प्लेला साजेशी सुरुवात मात्र गौरव आणि छोटा राकेश करून देतोय. पुन्हा एकदा मारण्याची एक आम्ही संधी मात्र होती. हुकल्याने चुकले छोटा राकेश. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती माफ करा 10. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय आणि आता मात्र 25 चेंडू मागे 20 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू या पॉवर प्ले मधील. आता मात्र फौल फिरवले. चेंडू जात आहे लॉंग ऑफ बाउंड्री रिजनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 नि मात्र बरं. धावसंख्या झाली ती 16. 1 साइडेड गेम मात्र करतोय तो छोटा राकेश. मागील सामना मात्र हरला होता तो वैष्णव विलियम्स संघ. त्या सामन्याचा थोडा कमबॅक करताना छोटा राकेश दाखवून जाताना कमबॅक किती स्ट्रॉंग आहे आपला. आता नवीन गोल आलं होतं मोनू चव्हाण. कसं बघूया कसा कमबॅक करताय. पहिला षटक थोडंसं मागे सोडताय. पॉवर प्ले शतक मात्र होतं. धावसंख्या झाली 16 आणि आता उर्वरित 24 चेंडू मागे 14 धावांची गरज.
मोनू चव्हाण राईट आर्म ओव्हरचा मारा. दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकात थोडा महागडा मात्र ठरतोय, त्याला कमबॅक करतो ना बघा मोनू. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू समोर फॉलला जातो. हा गौरव विश्वकर्मा. बघा मोनू टू गौरव. थोडस फिल्डिंग मध्ये फेरबदल करताना थोडस युक्तिवाद मात्र लढवताना. क्रिकेट आहे, बुद्धीचा देखील खेळ आहे. बघा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र ब्लॉक होते चेंडू. चेंडू काही क्षेत्ररक्षक आणि एक इझी झेल मात्र टिपला येतो. संजय मोरे सरांनी धावसंख्या स्थिर आणि नवीन फलंदाज येतोय तो. फलंदाजी मार्कवर साजन तिवारी. मागील सामन्यामध्ये एक षटकार मात्र टोळला होता, तोच फलंदाज मात्र येतोय. बघूया कशी सुरेखाची फिनिश करून देतो का संघासाठी साजन. एक हार्ड हिटिंग फलंदाज. सुरेखाचा कमबॅक मात्र मोनू देखील केलाय. पहिल्या चेंडूवर मात्र गडी मिळवलाय. खेळ मात्र लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही संघांनी मात्र नोंद घ्यायची. 22 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपायचे. बॅट मात्र खेळ मात्र सुरू होते. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मोनू चव्हाण. एका यशस्वी चेंडू नंतर नवीन फलंदाज आले तो साजन. एक मोठा झटका मात्र लागला होता तो गौरव विश्वकर्मा यांच्या रूपात. आता मात्र घुटना टेकलाय, पण चेंडू आता तो सरळ मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. धावसंख्या 2 मात्र भर धावसंख्या झाली ती 18. सुरेखाची सुरुवात मात्र साजन स्वतः करून होत आहे. वैयक्तिक धाव फलक मात्र चालू करतात तो साजन. आणि आता मात्र फक्त 12 धावांची गरज आपल्या संघाला विजय करण्यासाठी, वैष्णव विलियम्स संघाला. आता मात्र स्लोअर चेंडू बॅटची कडा घेऊन झेलची नामी संधी आणि संधीचा मात्र सोनं केलंय यष्टीरक्षकांनी. आणि साजन मात्र तंबूत परततोय. मोठा झटका मात्र लागतोय तो वैष्णव इंटरप्राइज संघाला. आणि सुरेखाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोनूच्या मार्फत. षटकातील दुसरा गडी मात्र मिळवत आहे तो मोनू. आणि सागर यांची जागा मोकळी होतो फलंदाज रमेश. सिक्सर किंग अक्कू यांची त्यांची ओळख या एमआयजी मैदानावर. एक अनुभवी असा फलंदाज. बघा किती सिक्सर आपल्याला पाहायला मिळतात आहे. सध्या तरी 2 सिक्सरची गरज आहे आपल्या संघाला विजयशी मिळवण्यासाठी. प्राण्यांचा मात्र खूप शौक आहे त्यांना, श्वानप्रेमी आहेत ते. बघूया या सामन्यामध्ये किती इम्पॅक्ट करतात आहे रमेश सर. आता मात्र कुठेतरी ऑफ टर्मच्या फॅट चेंडू पडला. पंचांकडे व्हायचे आत मात्र मागेले, पण पंचांनी फिटायला निर्धार चेंडू. सूर्यकांचं शतक मात्र हाताळताना मोनू चव्हाण. पहिलं शतक मात्र मागडं आलं होतं. त्यानंतर दुसरं शतक फक्त आणि फक्त 2 धाव खर्चले मोनू यांनी. सूर्यकाशी गोलंदाजी सूर्यकाशी कमबॅक आपल्या संघासाठी करून देताना. आणि आता मात्र ब्लॉक चेंडू खेळून काढल्या कवशी दिशेने एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत 1 मात्र भर धावसंख्या झाली 19. आणि आता मात्र 19 चेंडू मागे 11 धावांची गरज. पुन्हा एकदा कवळी खेळण्याचे नाद हुकले आणि चुकले. सूर्यकांचा शतक मात्र हातात होता तो मोनू. षटकाची सांगता होत आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 19. आणि आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. त्या 18 चेंडू मागे फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग टोटल डिफेंड होताना आपण पाहिलं या एमआयजीच्या मैदानावर. काही होऊ शकते, क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये
कितीतरी लो स्कोरिंग टोटल आपण डिफेंड होताना पाहिलेत. बघूया 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज किशोर. आता मात्र कट केलाय चेंडू. आता तो स्लीप रिजन मध्ये निर्धाराचा चेंडू. सुरेख चेंडू मात्र पहिला चेंडू हाताळला तर किशोर पहिलं षटक मात्र मागडे गेलं होतं. पॉवर प्ले षटक होतं. बघूया त्याचं थोडं कमबॅक करताना किशोर बागडे. 17 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आता मात्र कट करण्याच्या नादात चुकले तर रमेश. सलग 2 चेंडू निर्धाव लागताना किशोर पहिल्या षटकाचा कमबॅक करताना. आणि आता उर्वरित 16 चेंडू मागे फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. थोडंसं प्रेशर मात्र बॉलिंग टीमवर आहे. तोच प्रेशर रिलीज करताना किशोर तिसरा चेंडू घेऊन. आणि आता मात्र एकाकी सोडलाय तो गोलंदाज फलंदाज रमेश यांनी. पंचांनी मात्र आपला निर्णय दिलाय. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 20. अवांतर धावाच्या रूपात एक धाव निश्चितच मिळते. पंचांची मात्र वाद काय घालायचे नाही. अरुण 11 संघ पंचाई आपलेच आहेत. एक तटस्थ पंच आपल्याला लाभले आहेत. सोळा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आता मात्र पुश केला चेंडू. आता तो सरळ लॉंग ऑफ दिशेने. धावसंख्येत 1 निमंत्रण भर आणि एका धावेवर समाधान मध्ये दोन्ही फलंदाज रमेश आणि छोटा राकेश. आणि आता स्ट्राईक एंड आला घाट हिटिंग फलंदाज छोटा राकेश. पहिल्या षटकामागे मध्ये 2 षटकार टोवले होते. तोच फलंदाज मात्र आलाय. आणि आता मात्र 15 चेंडू मागे 9 धावांची गरज आहे. बघूया आता मात्र कट केलाय. सुरेखाचं क्षेत्र पॉइंट रिजन मध्ये पाहायला मिळतंय. पण एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत 1 ने मात्र भर. धावसंख्या झाली 22. कुठेही सामना एकाकी वळतोय मात्र तो वैष्णवी इंटरप्राइज संघाकडे. आणि आता मात्र 14 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र थोडस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जात आहे. पंचांकडे जात मागताना फलंदाज. पण स्टंपच्या वरून चेंडू मात्र गेला. निर्धाव चेंडू. सुरेख असं कमबॅक मात्र करतो तो किशोर. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 13 चेंडू 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 8 धावा. बघूया आता मात्र पुन्हा चेंडू जाते थर्ड म्हणजे रिजन मध्ये. एक धाव निश्चितच मिळेल. आणि एका धावावर आपले समाधान दोन्ही फलंदाज. सुरेखाचे शतक मात्र किशोरने हाताळलाय. आता बघूया उर्वरित 12 चेंडू मागे किती 7 धावांची गरज आहे. वैष्णव एलियन संघाला विजयश्री आपल्या बाजूने खेचण्यासाठी. बघूया पुढील गोलंदाज मात्र कोण येत आहे तो अरुण 11 संघाकडून. गणेश डेटे मात्र आले. तो पुढील गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतो तो गणेश डेटे. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता मात्र फौल फिरवलाय. बॅटिंग कट घेऊन शॉर्ट मिड विकेट चेंडू आता. आणि राकेश मात्र तंबूत परत आहे. धावचीच्या स्वरूपात एक मोठा झटका मात्र लागतोय. सिक्सर की राकेश मात्र जातोय. आणि त्याची जागा पूर्ण येतोय फलंदाज पंकज पांडे. लो स्कोरिंग गेम डिफेंड होताना आपण पाहिलं आपण क्रिकेटमध्ये अनेक वेळा. तोच काहीसा होतोय का बघूया. उर्वरित 11 चेंडू मागे 7 धावांची गरज आहे. थोडस एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतो आपल्याला इथे ग्राउंड क्रमांक 1 मध्ये. पुन्हा क्रिकेटमध्ये वातावरण मात्र आलंय एमआयच्या या ग्राउंड मध्ये. दोन्ही बाजूला क्रिकेट एक उत्तम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं. बघूया दुसरा चेंडू घेऊन गणेश.
आता मात्र कट केलाय, चेंडू जातोय तो पॉईंट रिजन मध्ये, एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत एक ने मात्र भर, धावसंख्या झाली 24 आणि आता उर्वरित 10 चेंडू मागे फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. एकाकी सामना कुठेतरी वैष्णवी इंटरव्हाइस संघाकडे झुकलाय, बघूया. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा चेंडू चांगला ग्लान्स केलाय तिथे स्क्वेअर लेगची दिशेने, एक धाव निश्चितच मिळेल. डिक्ले झोन मध्ये मात्र चेंडू जातोय, धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या झाली ती 26. एक सुरेख असं टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळते, कुठे मोठे फटके मारायची गरज नाही, तिथे कधीच कुठलेही मोठे फटके आपल्याला बघायला मिळत नाही. एकेर धावसंख्येने धावफलक मात्र हलतं ठेवलंय, धावसंख्या झाली 26 आणि आता 9 चेंडू मागे फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे वैष्णव इंटरप्राइज संघाला. आता मात्र खेळून काढलाय, पुन्हा एकदा स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू जात आहे, थोडंसं फुटबॉल पाहायला मिळत आहे, एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत एक ने मात्र वर, धावसंख्या झाली 27. 8 चेंडू मागे 3 धावांची गरज आहे वैष्णव इंटरप्राइज संघाला. थोडस एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्याकडून. आता मात्र पुन्हा चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग रिझन मध्ये, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, धावसंख्येत मात्र एक ने भर, धावसंख्या झाली ती 28 आणि आता उर्वरित 7 चेंडू मागे फक्त 2 धावांची गरज आहे. एक हलक्याच्या हाताने घेऊन काढला फटका मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचा सामना मात्र खिशात घालताना वैष्णव इंटरप्राइज संघ हळूहळू आपल्या लक्ष्याकडे पुढे वाटचाल करताना वैष्णव 11 संघ. आता मात्र फळी फिरूया, चेंडू आता स्कोअर लेगच्या रिजन मध्ये, एक धाव निश्चितच परिपूर्ण होईल आणि आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. शेवटचं शतक मात्र घेऊन येतोय तो गोलंदाज. निशांत 6 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. पुढील होणार सामना दीपक फ्रेंड्स आणि कावेरी रिले पुढील होणार सामना ग्राउंड क्रमांक 1 मध्ये. आता मात्र थोडी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो सरळ गोलंदाजाकडे, निर्धाव चेंडू, थोडंसं प्रेशर मात्र बिल्डअप होताना फलंदाजावर. 5 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. बरेचदा आपण पाहायला मिळालं की 6 चेंडू मागे 1 धाव डिफेंड झाला आहे, बघा. आता मात्र पुन्हा पॉइंटेशन कट केलाय आणि 1 धाव निश्चित परिपूर्ण होईल आणि वैष्णवी इंटरप्राइज संघ विजयशी आपल्या बाजूने खेळण्यास यशस्वी पूर्ण झालाय. आणि पुढील समालोचन आपल्याला ऐकायला मिळते रोशन पातळे सर यांच्या मार्फत. सरांनी मात्र माहितीचा आभार घ्यायचा आहे.
ओपनिंग पेअर मध्ये आपण जर पाहिलं तर कावेरी इलेव्हन संघाकडून अज्जू आणि कवी. अज्जू आणि कवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहात. शैलेश नवले राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन शैलेश सज्ज आहे. फलंदाजीसाठी अज्जू आणि अज्जूच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर कविताक. मॅचचा पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायच्या प्रयत्नामध्ये गमावली आपली विकेट. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिल्याच बॉलवर विकेट गमावली आहे. कावेरी इलेव्हन बँड्रा वाडीश लॉंग ऑन रिझनवर फ्लॅट शॉट खेळला या वेळेला अज्जूने आणि सरळ मात्र जाऊन विसवलाय लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी आपण प्रतीक मोरे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघत आहात प्रतीक मोरेला. उस्मान पटेल आहे बँड्राचा. कोणतीही चुकी केलेली नाहीये. नो मिस्टेक अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद. बँड्राचा उस्मान पटेल. राकेश कागडा मैदानाच्या आतमध्ये अज्जूची जागा घेण्यासाठी पहिल्या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाज शैलेशला विकेट मिळते. हाफ ट्रॅकर चेंडूला समोर पंच करायचा प्रयत्न होता. फ्लॅट शॉट जो प्रतीक मोरेच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तदनंतर मात्र आता राकेश कागडा मैदानाच्या आतमध्ये बॅटर नंबर 3 वन डाऊन बॅटरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा शैलेश सज्ज आहे आपल्या बॉल नंबर 2 साठी. दुसरा चेंडू यावेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. वरती कव्हर्स मात्र बॉलला लॉफ्ट केलंय. बॉलचा पाठलाग मात्र क्षेत्ररक्षक करतायत. तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आहेत. पण पंचांचा निर्णय मात्र इथे नक्कीच 4 धावा. चांगली राकेश कागडाच्या बॅट मधून पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, परंतु या वेळेला थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर. आउटसाइड द ऑफस्टम्प, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. इट्स अ वाईट बॉल. पंच आणि पटेल सरांच्या माध्यमातून असा इशारा मात्र कळवला जातोय. एक्स्ट्रा रनने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवर. या वेळेला सुद्धा मात्र सरळ बॅटने फटका सजवलाय. वाडीश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या दिशेला अलॉंग विथ द कार्पेट. आणखीन एक चौकार राकेश कागडाच्या बॅट मधून आलाय. आक्रमक पावित्रा, आक्रमक खेळ मात्र आपण पाहतोय तो राकेश कागडाच्या माध्यमातून. असं वाटतं की राकेश कागडा डगआउट मधून येतानाच सेट होऊन आलेले आहेत. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट अवघ्या 5 षटकांचे सामने असताना मात्र असाच काहीसा खेळ तुम्हाला करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 8 ओव्हर, 7 ओव्हर, त्यानंतर मग 6, 5, 4 वेळेनुसार मात्र स्पर्धा खेळवल्या जातात. काही ठिकाणी मात्र वेळेअभावी मात्र 3 ओव्हरच्या 2 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा होतात. अशा अनेक स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत. या वेळेला पॉइंटला फिल्डर आहेत आणि मात्र आपला विकेट गमावलाय. सॅक्रिफाईस होतोय. असं वाटतंय की आत्महत्या केली आहे. सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होत होता आणि थार बॉय सिद्धांत मोरे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. थार लवर सिद्धांत मोरे पॉइंटला मात्र फिल्डिंग करत असताना राकेश कागडाची विकेट. सनी लोहा. एक बड़ी मस्ती जो यहाँ पर समाप्त होती हुई ये पारी. सनी लोहाट आते हुए मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए राकेश कागड़ा की जगह पर और सेलिब्रेशन वहां पर होता हुआ ओम साई बैंड्रा टीम का. कोणी मैदानामध्ये गैरवर्तन करायचं नाहीये, नाहीतर पेनल्टी लागेल. पंच जरा आपण सुद्धा लक्ष द्या. विकेट नंबर 2 वरती पंच कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन झालं नाही पाहिजे मैदानामध्ये.
या वेळेला मात्र नवीन फलंदाज सनी लोहाट मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. चांगली गोलंदाजी मात्र बघायला मिळते शैलेशच्या माध्यमातून. आपण पहिलं षटक आणि ज्यामधले मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 बॉल पूर्ण, शेवटचा एक चेंडू शिल्लक. या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. या चांगल्या यष्टीरक्षणामुळे मात्र धाव अडली जाते, थांबवली गेली आहे आणि एकेरी धावीचा प्रयत्न मात्र जो होत होता कुठेतरी मात्र असफल राहिला. डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण बघतोय ती 9 धावा आणि या 9 धावांबरोबरच 2 विकेट सुद्धा आलेले आपण पाहिले ते पहिल्या षटकामध्ये. ओपनिंग पेअर मधून आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर अज्जू माघारी परतला, त्याची जागा राकेशने घेतली. राकेश कागडाने मात्र 2 चौकार ठोकले आणि त्यानंतर मात्र पॉईंट क्षेत्रात सिद्धांत मोरेच्या हातामध्ये झेल सोपवून मात्र राकेश कागडा आउट झाल्यानंतर सनी लोहाट मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस केला, त्यामध्ये कोणती धाव आलेली नाहीये. एक षटका अखेरीस 2 गडी बाद 9 धावा कावेरी 11 बँड्रा संघाच्या खात्यामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने खेळपट्टी क्रमांक 2 वरती जो विजेता विरुद्ध विजेता असा सामना सुरू होता, ज्यामध्ये ओमसाई बँड्रा या संघाने मात्र बाजी मारलेली आहे. दोन्ही सामने आतापर्यंत ओमसाई बँड्रा संघाने जिंकलेले आहेत. करंट फ्रेंड्स सुरेश बिजुक 11 संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय, परंतु सुरेश बिजुक 11 या संघासमोर मात्र आणखीन एक संधी असणार आहे. एक विन एक लूज असं मात्र काहीच समीकरण आहे सुरेश बिजुक 11 करंट फ्रेंड्स या संघाचं. तर दुसऱ्या बाजूने मात्र आता सध्या खेळपट्टी क्रमांक 1 वरती बगटाला सुरुवात झाली आहे. क्वालिटी क्रिकेट आपण बघत आहात. अप्रतिम अशी सुरुवात, 9 धावा 2 विकेट सुद्धा. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर प्रशांत कुमटेकर, पहिला चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी, फिरकीचं अस्त्र बाहेर काढलंय आणि पहिला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चाललाय. पंच महेश मकमाना सर या चेंडूला मात्र दंडित करतायत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 प्रमाणे. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते प्रशांतचं. एक चेंडू आणि 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कावेरी 11 बँड्रा. या वेळेला मात्र स्लॉट मध्ये टाकलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, नो मिस्टेक अँड स्ट्रेट इन टू दी बास्केट. 1 मोर विकेट डाऊन. कावेरी 11 बँड्रा संघाला मात्र आणखीन एक धक्का लागतोय. सनी लोहाट आणि त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर कवी या वेळेला स्ट्राईक वर होते आणि कवी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागतोय तो कावेरी 11 बँड्रा संघाला. राकेश कागडा, त्यानंतर मग कवीची विकेट आणि आता संजय कागडा मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतची फिरकी गोलंदाजी नक्कीच मात्र समजली नाहीये. पहिला बॉल वाईट जरी आला असला त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर एक डॉट आलाय आणि तिसरा चेंडू जो हाताळला गेला ज्यावरती मात्र विकेट मिळाली आहे. 2 चेंडू मात्र लिगली पूर्ण केलेत. एक वाईट बॉल आहे, एक डॉट आहे आणि एक विकेट, म्हणजे एकच धाव या मागील 2 बॉलमध्ये खर्च केली. एक विकेट मात्र प्रशांतने पटकावली आहे. चांगली कामगिरी बघायला मिळते, चांगली सुरुवात बघायला मिळते प्रशांत कडून. प्रॅक्टिस प्रीमियर लीग या मैदानावरती मात्र जे सराव करणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठीचा मात्र आज हा प्रॅक्टिस प्रीमियर लीगचा आयोजनाचा भाग आहे आणि त्यातून मात्र पहिला दिवस. या वेळेला आडव्या बॅटने संजय कागडा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करतायत. शॉर्ट मिडविकेटलाच बॉल अडवलं जाते, तिथे मात्र क्षेत्ररक्षक एकच धाव पूर्ण केली जाऊ शकते. एके धावी सोबत संघाची धाव संख्या डबल 1. 1 11 धावा. एक शानदार गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर देखने मिलता हुआ दूसरी तरफ से प्रशांत कुमटेकर का. पहला मुकाबला इस बी ग्रुप का, जहां पर एक तरफ है कावेरी 11 बँड्रा और उनके खिलाफ दीपक फ्रेंड्स. दीपक फ्रेंड्स के माध्यम से वैयक्तिक पहला और टीम के लिए दूसरा ओवर करते हुए प्रशांत एक विकेट अब तक चटका चुके हैं और 2 गेंदों का खेल मात्र पूरा किया. 3 गेंदों का खेल, एक डॉट, एक विकेट, एक सिंगल और एक वाइड. इस बार भी फ्लाइटेड डिलीवरी, बैक ऑफ द हैंड रिलीज करते हैं गेंद को और इस बार भी एक फ्लाइटेड यॉर्कर करने का प्रयास. शानदार गेंदबाजी अब तक. मात्र 2 रन खर्च की, एक विकेट चटकाई. 4 गेंदों का खेल जब तक पूरा कर चुके हैं. आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर नंबर 2 की. कदमों का इस्तेमाल, सीधे बैट से उड़ा दिया गेंद को, हवाई यात्रा पर भेजते हुए 6 रन यहां पर आएंगे. सनी लोहाट स्ट्राइक पर थे इस बार.
कदमों का बहुत ही बेहतरीन इस्तेमाल और बेहतरीन टाइमिंग और पूरी ताकत के साथ बॉल वाइड लॉन्ग ऑन रीजन बाउंड्री लाइन के पार 6 रन। फिर से एक बार वही प्रयास था, लेकिन इस बार शॉट मिड विकेट में गलती हुई है यहां पर बल्लेबाज द्वारा और संजय कागड़ा गवाएंगे अपनी विकेट। थोड़ी सी जल्दबाजी, और ये जल्दबाजी थोड़ी सी अब महंगी साबित होगी संजय कागड़ा के लिए। दिखाने की फील्डर थे शॉट मिड विकेट में, सीधे फील्डर के हाथ में गई, अच्छा थ्रो भी वहां पर और कलेक्शन के साथ प्रशांत कुमटेकर में गिल्लियां बिखेर दी और संजय कागड़ा बैक टू दी पवेलियन। मी विनंती करतोय वैष्णवी इलेव्हन आणि करंट फ्रेंड्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो, आपण टॉस साठी यायचंय. आपल्या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी मात्र आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे खेळपट्टी क्रमांक 1 वर पूर्ण झालाय. कावेरी इलेव्हन बँड्रा संघाने मात्र नुकतीच एक विकेट गमावली आहे. संजय कागडा रनआउट होऊन माघारी परत आहे. धावचित स्वरूपात मात्र आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर काय गोलंदाजी केली प्रशांत कुमटेकरने. 1 ओव्हर 2 रन आणि 1 विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.5 ची सरासरी, 17 धावा. एकूण विकेट मात्र गमावले गेलेले आपल्याला बघायला मिळतात ते 3. 4 विकेट्स गमावलेत. रनआउटच्या स्वरूपात सुद्धा 1 विकेट आली आहे. आणि बॅटिंग साठी मात्र नितीन जंगम मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, फुल टॉस चेंडू आणि समोर खेळलेला फटका. तिकडे मात्र पूर्ण एफर्ट्स, परंतु झेल आता तो निसटला जरी आहे तरी मात्र टाळ्या वाजतायत या एफर्टसाठी, या प्रयत्नांसाठी. आल्या आल्या मात्र नितीन जंगम यांनी मात्र आपले हात खोलण्याचा प्रयत्न केलाय. बरेच वर्ष आपण जर पाहिलं तर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन साठी मात्र जर आपण पाहिलं तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत. या वेळेला मात्र लॉफ्ट केल्या चेंडूला थ्रू दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. बॉल हवेत राहिला काही वेळासाठी. पुन्हा एकदा मात्र 2 धावांचा प्रयत्न. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर प्रतीक आपल्याला बघायला मिळतोय. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. 30 धावा, 35 धावा, एक एव्हरेज स्कोर आपण पाहिला. एकमेव अशी मॅच होती ज्यामध्ये मात्र 52 धावा मात्र बनल्या गेल्या. तो सामना क्रमांक 1 आपण बघितला होता. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर बऱ्याच मॅचेस मध्ये आपण 30, 32, 35 असं हे टार्गेट मात्र आपल्याला बघायला मिळतंय. या मॅच मध्ये सुद्धा 3ऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू झालाय आणि आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला असताना या आलेल्या 4 धावांसोबत धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 21. पुन्हा एकदा मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न. फ्लॅट शॉट आहे. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि तिथे मात्र आपण आलेला हा चौकार बघतोय नितीन जंगम यांच्या बॅटमधून. आजही तो जलवा पाहायला मिळतोय नितीन जंगम यांचा. लेंथ बॉल होता, त्या लेंथ बॉल वरती मात्र थ्रू दी कव्हर्स हा चौकार नितीन जंगम यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. लाजवाब बॅटिंग करतायत. चांगली स्टार्ट आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. ठीक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट केलंय डीप मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक प्रशांत. नो मिस्टेक आणि बॅटर आउट. थोडीशी ताकद कमी पडली आहे नितीन जंगम याची, परंतु प्रशांतच्या या कॅच साठी मात्र त्याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची फिल्डिंग मात्र त्याने डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत केली आहे, हा झेल मात्र पाहण्याजोगा होता. कोणती मिस्टेक करत नाहीयेत आणि नितीन जंगम मात्र बॅक टू दी पॅव्हिलियन. चांगली खेळी करत होते. चांगला एव्हरेज मात्र मेंटेन केला होता, पण तिथे आपण जर पाहिलं तर या फटक्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्यांचा खेळ फसलाय. विकेट गमवावी लागते. 5वा धक्का लागतोय तो या वेळेला कावेरी इलेव्हन बँड्रा संघाला. नितीन जंगम बॅक टू दी डगआउट आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे गुणलेखक साईराज अतिशय तंतोतंताचं गुणलेखन करतात. प्रत्येक खेळाडूची माहिती आहे या खेळाडूला. आपण जर पाहिलं तर आज गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत आणि उद्या खेळताना सुद्धा बघायला मिळतील. दरम्यान या वेळेला मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका, कारण
ठाऊक आहे की एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यामुळे जास्त ताकद लावली नाही. फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दाखवली आणि एक सिंगल घेतली आहे. विशालच्या बॅट मधून मात्र एक सिंगल आली आहे. सिंगल सोबत धावसंख्या पुढे सरकते. 26 धावा. प्रतीक आणखीन एक फुल टॉस बॉल या वेळेला हाता आलाय. डीप मिड विकेटला मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न नाही आणि अशा पद्धतीने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ दरम्यान पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 3 षटकांअखेरीस संघाची एकूण धावसंख्या 27, 9 धावा प्रति षटकाची सरासरी. या स्कोर कार्ड वरती 5 गडी बाद 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये मात्र किती धावा जमवू शकते टीम पाहूया. आमचे 2 गुणलेखक आहेत, एक साईराज आहे आणि साईराजच्या जोडीला सोहम असे एकूण 2 गुणलेखक दोन्ही मॅचेस मध्ये मात्र या ठिकाणी कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतील. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकताय तो घाटकोपरचा एक गोड आवाज अर्थात बाळा पवार सर आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अंबिरे सर जे माहीमून आज आपल्या या स्पर्धेशी जुडले गेलेत, तर त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फर्स्ट एड बॉक्स पाहिजे. फर्स्ट एड बॉक्सची गरज आहे. कमिटीला विनंती असेल आपण फर्स्ट एड बॉक्स जर उपलब्ध असेल तर खेळाडूकडे द्यायचा आहे. दरम्यान कमी चेंडू आपल्याकडे शिल्लक राहिले तसं आपण जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ हातामध्ये आहे. दरम्यान प्रशांत आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये प्रशांतने आपण जर पाहिलं तर किफायती गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. फक्त 2 धावा त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. यावेळेला सुद्धा स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, तोही प्रयत्न मात्र असफल राहिलाय आणि यावेळेला मात्र संजय लोहाटची विकेट. सनी लोहाट आउट होऊन माघारी परत आहेत. थांबा ना. सनी लोहाटची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो निधी सुवर्ण. निधी सुवर्णा. निधी सुवर्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याच्या जोडीला आपण जर पाहिलं तर एका बाजूने विशाल आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 12 संघांमध्ये मात्र खेळवली जाणारी स्पर्धा, 4 संघांचे 3 गट, ज्यामध्ये पहिला गट मात्र जवळपास आपण पूर्ण होत आलेला बघतोय. ज्यामध्ये आता नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. करंट फ्रेंड्स आणि वैष्णवी इलेव्हन या 2 संघांमध्ये हा पुढचा सामना आहे. त्याचा टॉस मात्र करण्याची विनंती असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने सुरुवात झाली आहे. चांगल्या फिरकीचं समीकरण मात्र या वेळेला गोलंदाज प्रशांत कुमटेकर यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्याही ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर किफायती गोलंदाजीचं प्रदर्शन, एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, अवघ्या 2 धावा आणि 1 विकेट मात्र त्या ओव्हरमधून. यावेळेला सुद्धा मात्र लेगपन आणि थ्रो मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खराब आहे. नशिबाने मात्र साथ दिलेली नाही आहे यावेळेला, पण रन मात्र कंप्लीट होते. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 29 या धावसंख्येवर. प्रशांत पुन्हा एकदा मात्र सज्ज बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकवर विशाल. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, पण फिरकीला ओळखू शकत नाहीये. ते म्हटलं जातं ना की वाचाल तर वाचाल, या बॉलला मात्र वाचू शकत नाहीयेत फलंदाज. ज्या पद्धतीची मात्र फिरकी या प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या बाजूला येईल की दुसऱ्या बाजूने बाहेर वळेल हे ओळखणं मात्र फलंदाजांना थोडंसं कठीण जात आहे. आणि त्यामुळेच काय आपण जर पाहिलं तर एक यशस्वी गोलंदाजी या ठिकाणी प्रशांत कुमटेकरच्या माध्यमातून होताना बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल हळदणकर. 29 धावांवरती मात्र आणखीन 1 विकेट गमावली गेली आहे. विशाल हळदणकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 7वा विकेट मात्र गमावलाय. 7 विकेट डाऊन, 29 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुनरागमन म्हणावं लागेल हे दीपक फ्रेंड्स या संघाचं, कारण पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 27 धावा 9च्या सरासरीनं बॅटिंग करत होते. त्यावेळेला असं वाटलं होतं की 40-45 धावांपर्यंत मजल मारेल हा संघ, पण सध्या प्रशांतची गोलंदाजी कुठेतरी धावफलकाला अंकुश लावते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मात्र आता फलंदाजीसाठी प्रशांत समोर आपण जर पाहिलं तर बॅटिंगला नवीन फलंदाज विशाल हळदणकर मैदानामध्ये दाखल झालेत 9व्या क्रमांकावर. आणि तोही बॉल हवेत जातोय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. आणखीन एका विकेटचं पतन, प्रशांतला मिळते आणखीन एक सफलता. विशाल हळदणकर मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला
परतीच्या दिशेला 1 मोर विकेट. 8वा धक्का लागतोय. मला वाटतं आज या ठिकाणी ऑल आउट करण्याचा प्रयत्न केला जातोय दीपक फ्रेंड्स कडून. कावेर फ्रेंड्स या संघाकडून मात्र पंतप्रधान सबको बॅटिंग मिलेगी योजना राबवली जाते असं वाटतंय. पिंटू पारचा आणि बॅटिंग साठी मात्र आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये. सचिन पारच्या मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र कट करायचा प्रयत्न होता. जो प्लेयर ना तिथं निक नाही वही पूछ रहा हूँ तेरे को मैं. तिला पण पिंटू पारचाच बोलतात. पुढचा बॉल अमन यादव अमन यादव या वेळेला मात्र सरळ बॅटने पुन्हा एकदा मात्र बॉल हवेत जातोय. स्वतः गोलंदाज अमन मात्र बॉल खाली आले होते पण असं कॅच पकडणं मात्र सोपं नाहीये. अमित यादव अमन आहे की अमित आहे? अमित यादव मात्र या ठिकाणी आता बॉलिंग मार्क वरती. शेवटची ओव्हर घेऊन स्कोर कार्ड कडे थोडंसं लक्ष टाकूया. 31 धावा म्हणजे आपण मगाशी सुद्धा जसं चर्चा केली की 30 ते 35 धावा या मॅचचा एव्हरेज स्कोर राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. मगाशा 2-3 मॅचेस आपण जर मागे पाहिलं गटामध्ये तर एकमेव मॅच अशी झाली ज्यामध्ये 50 अधिक धावा बनल्या, 52 धावा बनल्या होत्या, 53चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. परंतु सध्याच्या या मागील 4 सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर काही वेळेला 35, काही वेळेला 32 अशा धावा म्हणजे 30 ते 35 धावांमध्ये आपल्याला स्कोर कार्ड बघायला मिळालं. या वेळेला सुद्धा बॉल हवेत आहे. आणखीन एक संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती मिस्टेक नाही. आणखीन एक विकेट मात्र गमावली आहे. 9 विकेट गमावलेत कावेर फ्रेंड्सने. शेवटचा विकेट आता मात्र शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत सर, शेवटचा विकेट मात्र शिल्लक राहिलाय. टीम मध्ये 12 खेळाडू जरी खेळत असले तरी मात्र फलंदाजी फक्त 10च खेळाडू करू शकतील असा हा स्पर्धेचा नियम मात्र आपण बघतो. एक वेगळी स्पर्धा आहे. संघामध्ये आपण क्रिकेटमध्ये नेहमी 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन बघतो, परंतु या स्पर्धेमध्ये 12 खेळाडू, परंतु एक खेळाडू जो आहे तो स्लीप मध्ये असणं कंपल्सरी असणार आहे. 12 खेळाडूंना खेळायची संधी द्यायची आहे. प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू आहेत. आणि या वेळेला मात्र बॉल हवेत आहे आणि टीम ऑल आउट होते. कावेर फ्रेंड्स बँड्रा संघ ऑल आउट झालाय. 33 पाहिजे. अवघ्या 32 धावांवरती मात्र हा डाव आटपलाय आणि जिंकण्यासाठी मात्र आता 33 धावांची आवश्यकता असेल. आणि दुसऱ्या डावाला जशी मात्र सुरुवात होते, पुन्हा एकदा मात्र मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करणार आहोत. मी माझे सहकारी समालोचक मित्र बाळा पवार सरांना मायक्रोफोनवर निमंत्रित करेन. 33 टू विन. आणि पुढील डावासाठी मात्र आवाज ऐकाल ते माझे सहकारी समालोचक बाळा पवार यांचा. धन्यवाद.
आपल्या मैदानावरती चांगली स्पर्धा गेली 17 वर्ष आपण पाहतोय. पर्व 17व या वर्षी देखील ही स्पर्धा या मैदानामध्ये 12 संघांचा सहभाग आहे आणि 12 संघ मालक आहेत, 12 कॅप्टन आहेत आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला टाकायची, त्याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती अज्जूला पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. उत्तर अर्धराला सुरुवात होते. बॅटिंगसाठी संकेतला स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला दिनू. 33 धावांचं टार्गेट आहे. एक छोटंसं आव्हान आहे, 30 बॉल 33, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल कोणी सांगू शकत नाहीये. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा होता, तो उडवला, चेंडू हवे येते, क्षेत्ररक्षक डीप मधून आला, झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती एक बिग विकेट, मोठी विकेट आली आहे. संकेत आंगणे 0वरती बाद. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट आली आहे. निराशा केली संकेत आंगणेनं, कारण 33चं टार्गेट होतं. अगदी 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर तैनात करण्यात आले होते. एक खेळाडू आपण डीप मिड विकेटला पाहतोय तो तैनात आहे आणि एक लॉंग ऑनमध्ये असे 2 खेळाडू संकेत आंगणेसाठी क्षेत्ररक्षण व्यूहरचना रचली होती आणि त्यामध्ये गोलंदाज आता सरस झालाय, कारण विकेट आली आहे, एक मोठी विकेट आली आहे. खेळाडू बाद झालाय. पहिला 0वरती, 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय दीपक फ्रेंड्स या संघाला. मैदानामध्ये पाहिजे तर आता 3ऱ्या क्रमांकावरती बॅटर्स प्रशांत कुमटेकर. प्रशांत कुमटेकर उर्फ ऑल जी मात्र पदवी बांद्र्यातून त्याला मिळाली आहे, कारण डिफेन्सिव्ह फटके त्याचे नेहमीच पाहायला मिळतात. एकेरी दुरी धावांवरती भर देतो. पोलादपूर तालुक्याचं चांगलं क्रिकेट तो देखील खेळतो आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमीच या प्रशांत कुमटेकरला पाहायला मिळाला आहे. परंतु आता बॅटिंगसाठी आलाय. गोलंदाजी तर चांगली राहिली आहे, प्रशांतने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये धावा कमी खर्च केले आणि विकेट देखील त्याला मिळाल्या. परंतु आता बॅटिंगसाठी आलाय. संघाचा कॅप्टन आहे, संघाचा तारणहार आहे. त्या टीममध्ये जर पाहिलं तर नितीन जंगम यांना देखील आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी बांड्र्याचं नाव कोण घेऊन गेलं असेल तर मला वाटतं नितीन जंगम, कारण चांगले खेळाडू या बांड्र्यामधून त्यांनी दिले. श्रेयस कदम असेल, अभिषेक अंगणे असेल, चिन्मय कदम. पुण्यामध्ये श्रीलेवन संघासाठी देखील संदीप कदम यांच्यासाठी आले होते. गोरेगावमध्ये मला वाटतं आमची भेट कांदिवलीमध्ये देखील झाली होती, तिकडे देखील स्पर्धा होती आणि त्यांना देखील आपण या टीममध्ये पाहतोय. पुढचा बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट आली. आता दबाव कुठेतरी असणार आहे टीमवरती, दीपक फ्रेंडवरती, परंतु तो दबाव हटवावा लागेल प्रशांतला, कारण टीमचा कॅप्टन आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव तर घेतली आहे. एकेरी धावेने सुरुवात केली. संघाचं खातं देखील खोलतोय एका धावेने आणि प्रशांत स्वतःचं खातं देखील खोलतोय. दुसऱ्या बॉलवरती श्री गणेश झाला, एक धाव फलकावरती लगावली आहे. 33चा पाठलाग करायचा. अजूनही इथून पुढे 32 बनवायचे आहेत. धावा कमी आहेत, परंतु तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, कालांतराने डॉट बॉल टाकावे लागतील जास्तीचे. त्याच्यामुळे तुम्ही पुनरागमन करू शकता मॅचमध्ये. क्रिकेटमध्ये प्रयत्न करायला हवे. प्रयत्न केले तर यश तुमच्या बाजूने, ते प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. बॅटची गडा घेऊन इथं मात्र जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने फटका सजवलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 3 बॉल आणि दोन्ही समीकरण जे मात्र पहिल्या षटकामध्ये अज्जूच्या पाहायला मिळते. एक विकेट देखील त्याला महत्त्वाची मिळाली आहे. संकेत आंगणेला बाद केलंय. अभिषेक अंगणे येणं देखील बाकी आहे, तो देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये, उद्याच्या दिवसामध्ये. इथं मात्र कव्हर्सला चांगला फटका, ओव्हर दी कव्हर्स याच्या इथं मात्र जर पाहिला आता बॉल निघतोय सीमारेच्या पलीकडे. कार्पेटच्या साह्यानं हा फटका प्रशांत कुमटेकरच्या बॅटमधून, हा चौकार. हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा आल्या आणि या 4 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या जर पाहिली तर 6 वरती. याच क्रीडांगणावरती काही खेळाडूंना धडे देखील लेदर बॉलचे प्रशांतच्या माध्यमातून दिले जातात. प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळतो याच क्रीडांगणावरती. हा चौकार आला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिकडे बोलवण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा उसळी घेणारा चेंडू, वेग देखील तेवढाच पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने, डॉट बॉल.
डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय अज्जू, देखील काही कमी नाहीये ते सांगतोय. संघाची धावसंख्या 6 वरती स्थिरावली. 6 धावा धावफलकावरती आहेत. बगटातील पुढचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हा चांगला फटका आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथून हटवला गेला आणि तिकडेच फटका मारला. प्रशांतच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. पहिलं षटक संपले. P1चं पहिलं षटक संपले आणि त्या षटकामध्ये धावा बनवल्यात त्या. एक खेळाडू गमावल्यानंतर 12 धावा बनवल्यात. त्यामध्ये प्रशांत कुमटेकरच्या बॅटमधून 11 धावा आल्या. एक षटकार, एक चौकार त्याने खेळला. जरूर पॉवर प्लेचा फायदा घेतला. विकेट गमावल्यानंतर दबाव आला होता, तो दबाव हटवण्याचं काम त्याने केलंय. पहिल्या षटकामध्ये 12 बनवल्यात. 33चा पाठला करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. आता इथून पुढं 24 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 21. अभिषेक अंगणे उद्या खेळेल. चिन्मय कदमला देखील उद्या खेळताना पाहाल. अजिंक्य लाड, तसेच जर पाहिलं तर अक्षय ससाने, हे मोठी नावं आहेत बांद्र्यामधील. बांद्र्याच्या कोलगेट ग्राउंडवरती देखील मोठ्या स्पर्धा होतात. त्यामध्ये अनेक स्पर्धा देखील झाल्या. पावसाळ्याच्या स्पर्धा होतात. नेहमीच चांगल्या स्पर्धा मात्र या बांद्र्याच्या परिसरामध्ये होतात आणि त्यापैकी ही स्पर्धा गेली 16 वर्ष 17व्या पर्वामध्ये प्रवेश केला आहे. आपण 17व्या पर्वामध्ये आलोय. 2 दिवसाची ही स्पर्धा, सलग 17 वर्ष स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते. प्रॅक्टिस प्रीमियर लीग PPL. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन विशाल आलाय. हा ट्रॅकर हलक्या आता नाही तर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये बॉलला पाठवलंय. धावा मिळतील त्या 2. पंच काढूत आहे 2 धावा. 2 धावांनी सुरुवात केली या षटकाची दिनू बागडी आणि त्याच्या जोडीला प्रशांत कुमटेकर आहे. भागीदारी चांगली होते. 1 विकेट गमावल्यानंतर 3ऱ्या विकेटसाठी ही भागीदारी आहे आणि तुम्हाला भागीदारी करावी लागते, पार्टनरशिप करावी लागते. दबाव असतो, तो दबाव हटवण्याचं काम तर केलंय, परंतु पुढच्या धावा देखील महत्वाच्या आहेत. संजय मोरे हे देखील उद्या खेळताना पाहायला मिळतील. हा फटका कव्हर्सला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल टिपला आहे. महत्वाची कॅच. पुढच्याच बॉलवरती दिनू बागडीची देखील विकेट. 2 धक्के दिलेत दीपक फ्रेंड्स या टीमला. फिल्डिंगचा दर्जा चांगला आहे या टीमकडे. आतापर्यंत पाहिलं तर मला वाटतं सगळ्याच टीममध्ये आणि सगळ्या टीम बॅलन्स आहेत आणि सगळ्या टीममध्ये चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमीच पाहायला मिळाला आहे आणि आज देखील तेच पाहायला मिळते. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली, फिल्डिंग देखील तेवढीच आणि बॅटिंग देखील तेवढीच चांगली होती. बॅटिंगसाठी आता 4थ्या क्रमांकावरती साहिल जाधव आलाय. 2 विकेट गमावल्यात. म्हणजे आघाडीची जोडी आता डगआउटमध्ये जी मात्र पाहायला मिळते. तफलकावरती 14 आहेत. 14ला 2 बाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय कारण प्रत्येक खेळाडूची भूमिका माहिती असते प्रत्येक खेळाडूला आणि विभागातील प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येक खेळाडूचे जे काय असते, हा अशा प्रकारे बॅटिंग करू शकतो, हा अशा प्रकारे बॉलिंग करू शकतो, त्याच्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागते आणि तेच प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. मला वाटतं मुंबईमधील बांद्र्यामधील हे PPL प्रॅक्टिस प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा असतील की गेली 16 वर्ष आणि 17व्या वर्षामध्ये आली आहे. हा बॉल देखील जर पाहिला तर अगदी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झालाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा पाठला केला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग आणि त्याच्या साह्यानं या 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचल्या. 16 धावा धावफलकावरती. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळेल ती एकच. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी पुढे जाते 17 या आकड्यावरती. 33चा पाठला, 17 झाल्यात. अजून इथून पुढे 16ची आवश्यकता आहे. सामना जर पाहिला तर दीपक फ्रेंड्सच्या बाजूने सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल गॅपमध्ये ढकललाय. कव्हर्सला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक
तैनात आहे तिकडे देखील एक सिंगल मिळेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कुमटेकर आणि त्याच्या जोडीला साहिल जाधव याचं पाहायला मिळतंय. कारण जास्तीची घाई करणार नाहीयेत, मोठ्या फटक्याची आवश्यकता नाहीये. त्यांना माहिती आहे एकेरी दुरेत भर दिला देखील टार्गेट अचीव करू शकतो आणि तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता धावसंख्या झाली आहे ती 18, अजूनही 15ची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही, बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. षटकाची समाप्ती डॉट बॉलने झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजेच काय पॉवर प्लेच्या जे 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा झाल्यात त्या 18. 2 खेळाडू गमावलेत आणि 18 धावा धावफलकावरती. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायच्या त्या 15 धावा. 18 बॉल 15ची आवश्यकता आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. अज्जूच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. कारण अज्जूने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवली होती, 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यालाच पुन्हा एकदा बॉलिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलंय. या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातील शेवटची स्पर्धा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज उद्या बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आहेत. मला वाटते पुढच्या महिन्यापासून पावसाळी स्पर्धेला सुरुवात होईल आणि त्यापैकी ही PPL प्रॅक्टिस प्रीमियर लीगची चर्चा सध्याच्या घडीला बांद्र्यामध्ये चालू आहे आणि या MIG क्रिकेट क्लबवरती चालू आहे. क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. पहिला बॉल बॅकफुटला गेले, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग, 1 सिंगल मिळवली आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला आणि नेहमीच अशी फटकेबाजी प्रशांत कुमटेकरची पाहायला मिळते आणि त्यामुळेच की काय बांद्र्यामध्ये त्याला ऑल ही पदवी देण्यात आली आहे. कारण भारतीय संघाकडून राहुल द्रविडचे असे फटके पाहायला मिळायचे आणि त्याच्यामुळेच ही पदवी त्याच्याकडे. हा बॉल ऑन साईडला खेळाय, बॉलला टर्न केलं, कार्पेटच्या सहीनं चेंडू खेळला. 1च धाव मिळाली. तिकडे पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला. या दोघांनी धावसंख्या झाली ती 20. आता 13ची आवश्यकता आहे. हा बॉल जर पाहिला तर सोडून दिलाय लेग स्टम्पच्या बराच बाहेर. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजाला अज्जूला दंडित केलंय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 12ची आवश्यकता आहे. ह्या बॉलवरती देखील फटका आलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचते का पाहावं लागेल. हो पोहोचलाय देखील, झेल टिपलाय. फलंदाज प्रशांत कुमटेकरची खेळी देखील या ठिकाणी होते संपुष्टात. प्रशांत देखील बाद झाले. मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रयत्न फसला आणि बॉल जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. विकेट आली. अज्जूला विकेट आणखीन एक मिळाली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती प्रतीक मोरे आलाय. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली प्रशांतची. 21 झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. याच्यानंतर अजूनही 2 षटकं आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय प्रतीक मोरे. साहिल जाधवच्या जोडीने त्याला बॅटिंग करावी लागेल. हा बॉल देखील पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अज्जूची वारंवार होते. या षटकात तो कमबॅक करून देतोय की काय असंच म्हणावं लागेल. कारण धावा खर्च केलेल्या नाहीयेत. केवळ धावा त्याने खर्च केल्या त्या षटकामध्ये. 3 धावा खर्च केल्यात. एक वाईट बॉलची देखील धावसंख्या त्याने खर्च केली आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग परंतु 1 धाव रोखू शकणार नाही. 1 धाव महत्वाची, ती धाव आली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 22 वरती जाऊन पोहोचली आहे. 11ची आवश्यकता आहे. ब गटातील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये सध्याच्या घडीला दीपक फ्रेंड्स या संघाने टॉस जिंकला होता आणि कमी धावसंख्येमध्ये थांबवलं होतं. या बॉलवरती देखील फटका आलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंगॉन मध्ये चेंडूची फेकी होईल तद्वर 1 सिंगल. शेवटच्या बॉलवरती 1 सिंगल. या एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 23 वरती. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता.
10ची आवश्यकता आहे. PPL पर्व 17व पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेहमीच ज्यांचे सहकार्य लाभतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोषदादा दुवाळी या स्पर्धेसाठी त्यांचं नेहमीच सहकार्य लाभतं. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत महाराज 11 आणि हर्षिता 11 संतोषदादा दुवाळी फाउंडेशन. आणि तसेच जर पाहिलं तर संजय मोरे आणि साई सुवर्णा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा 17व्या पर्वामध्ये येते. आणि संपूर्ण या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू बॉल जे मात्र अनंत पाटकर साहेब यांच्या माध्यमातून दिले गेलेत. संजय आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फुलटॉस होता, भिरकावला. धावा मिळतील या बॉलवरती 2. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते, 2 ने वधारते. आता मात्र 8ची आवश्यकता आहे. आठ धावांची आवश्यकता आहे. सामना संपूर्णपणे दीपक फ्रेंड्सच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. पूर्वा स्ट्रायकर आणि त्याच्या विरोधात नंतरची मॅच पार्ले फलटण अशी पाहायला मिळेल. दोन्ही टीम नंतरच्या देखील चांगल्या आहेत. हा कमी गतीने टाकलेला बॉल, गती कमी केली होती, ओळखलं नाही, बॅट अगोदरच फिरवली आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. चेंडू शिल्लक आहेत ते 10. 10 बॉलमध्ये अजूनही 8ची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. हा फुल टॉस तो खेळला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत असा षटकार. आता केवळ 2 धावांची आवश्यकता विजयासाठी दीपक फ्रेंड्सला. फुल टॉस टाकला होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला बॅटरचा साहिल जाधवने. साहिल जाधवने देखील एका बाजूने डाव सावरलाय. त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्या. आता केवळ 2ची आवश्यकता आहे. हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर 1 धावेची आवश्यकता. व्हाईट बॉल. आता केवळ 1 धाव. स्कोर लेवल झालाय. 32 बनवल्यात. आता 1 धावेची आवश्यकता आहे. चला पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज राहायचंय. आणि हा फटका विजयी फटका येतोय साहिलच्या बॅटमधून. हा विजयी फटका. 1 सिंगल मिळेल आणि संघ विजय होते पहिल्या मॅचमध्ये. दीपक फ्रेंड्स विजयी संघाचं अभिनंदन. तर पुढच्या मॅचसाठी कावेरी 11 या टीमला शुभेच्छा असणार आहेत. चला या नंतरचा सामना लगेचच मैदानात जा आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये बदल करूया आणि माहीमचा एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.